भाई नमस्कार. नमस्कार. पूर्ण नाव सांगा. रत्नकुमार बसवंत बोळे, राहणार गुंजोटी. तुमचे बंधू आहे ते हां, हे बंधू आहे. नाव अविनाश राजेंद्र बोळे. बोळे. तर आज तारीख आहे 1 एप्रिल 2025 आणि तुम्ही 26 तारखेला ग्रीन पॅन कंपनीचं भूमी पॉवर एक ऑर्गेनिक DAP आणि 10-26-26 आणि 20 किलो युरिया हे तुम्ही तुमचं क्षेत्र किती आहे? 2 एकर. 2 एकर क्षेत्र आहे. तर या 2 एकरसाठी आपलं ग्रीन पॅनचे 2 भूमी पॉवर आणि 2 DAP वापरले आणि त्याच्यामध्ये मिक्स करून तुम्ही खत टाकले. हे लाईनी किती आहेत टोटल? 50 लाईनी आहेत. आता तुम्ही इकडून टाकत आलात 40 लाईनी टाकले. 40 लाईनीला टाकलेत. 10 लाईनी राहिले. आता इकडल्या 10 लाईनी राहिलेत. का पडला आहे इकडे? पाणी खत कम पडलं. इकडं पाणी दिलंय ना? पाणी दिलं. पाणी दिलेलं आहे. आता आपलं हे जे खत टाकलं ते लाईन लास्ट कोणती आहे? हे लाईन हे आहे. ह्याला टाकले पण थोडं कम पडलंय, बरोबर आहे ना? आता आपण इकडं वापरलं नाही उजवीकडं. प्लॉट वापरलेला. हां रत्नाकर साहेब, आता इकडं जर भेटलं तर पिवळं दिसतंय, बरोबर आहे का? पिवळट पण आहे. आणि इकडल्यात आणि इकडल्यात फरक आहे. काळोखी आहे याच्यावर. ह्याच्यावर ही म्हणजे प्रमाण ऊसावर काळोखी आले. ऊसावर काळुकी आहे. थोडं उंचीमध्ये उंचीमध्ये फरक पडला. फरक वाटतंय, बरोबर आहे का? आता हिथंच आता शेतकरी एकच इकडं नाही वापरलं तर इकडं वाढ पण कमी आहे आणि पिवळटपणा पण पिवळटपणा आहे. हां. त्यासारखा पिवळटपणा आहे. आणि काळुकी असा विषयच नाही. आता एवढं टाकून बी लय जास्त दिवस झाले नाही. 6 दिवस झाले. फक्त तुम्ही 26 टाकलेलं आहे. आज 1 एप्रिल आहे म्हणजे जस्ट 5 दिवस झालेत. 5 दिवसात एवढा फरक आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत 5 दिवसात फरक दिसला आहे का? नाही 5 दिवसामध्ये फरक दिसला आहे का नाही? आता 5 दिवसामध्ये मस्त फरक आहे. हां हां हां. हेच डोस पुढं कंटिन्यू करण्याचा. हेच आता हे रेग्युलर वापरायला लागलं. हां हां हां. तर मी प्लॉट विजिटला आलो होतो एका दिवशी, त्याच्यानंतर तुम्ही येऊन घेतलात. आपण डोस हे कंटिन्यू करू.